पृथ्वीराज चव्हाण अनुभवी नेते असले तरी राजकीय अनुभवाच्या अभावामुळे त्यांच्या काळामध्ये फाईल्स पास झाल्या नाहीत, त्याचा फटका निवडणुकीमध्ये बसला असा मोठा दावा आमदार रोहित पवारांनी केला. निर्णय घेण्यामध्ये कमी पडलो, भाजप सोशल मीडियात पुढे होता यावर पांघरून घालण्याचा हा प्रयत्न असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावरूनही रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधलाय. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढारी न्यूजशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केलेले आहेत. त्या संदर्भात बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत. राष्ट्रवादीच्या आशीर्वादामुळे 14 साली फडणवीस किंवा भाजप सरकार सत्तेत आल्याचा थेट आरोप पुढारी न्यूजवर पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. काय झालंय की चव्हाण साहेब आज जे काय बोलतायत ते इतिहासाबद्दल थोडंसं जास्त बोलतात असं मला वाटतं. खरं तर अनुभवी नेते जेव्हा ते पंतप्रधान कार्यालयामध्ये काम करत होते तसं त्यांचं काम हे ब्युरोक्रेसीचं काम होतं, म्हणजे राजकीय नव्हतं. आणि ते ब्युरोक्रेसीचं काम एखाद्या अधिकाऱ्यासारखं काम फार सुंदर पद्धतीने त्यावेळेस त्यांनी तिथं केलं. राजकारण त्याच्यापेक्षा फार वेगळं असतं. आणि जेव्हा महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री बनले, म्हणजे ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा विकास व्हायला पाहिजे होता, फाईल पास केल्या जायला पाहिजे होत्या, त्या कदाचित त्यांना तो अनुभव नसल्यामुळे राजकीय त्याच्यात फार विलंब झाला. आणि त्याचा फटका हा नक्कीच परसेप्शनवर झाला. म्हणजे महाराष्ट्रामधल्या लोकांना असं वाटलं सरकार काहीच करत नाही, फाईलच काही पास होत नाहीयेत. आणि त्याचा परिणाम हा इलेक्शनला नक्कीच तिथं झाला. आम्ही एकत्र होतो आणि मग राष्ट्रवादीमुळेच आम्ही कमी पडलो. मग कुठंतरी तुम्ही जी रिअल गोष्ट आहे की ज्या गोष्टी स्वीकारायला पाहिजे की काही निर्णय घेण्यामध्ये आम्ही कमी पडलो, नाहीतर पुढचा पक्ष त्यावेळेस सोशल मीडियामध्ये फार पुढे होता, मग त्याच्यावर पांघरून टाकल्यासारखं होतं. राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टीवर तुम्ही पांघरून टाकत गेला तर मग हळूहळू आपण इररेलेव्हंट होतो. मग ते मुख्यमंत्री होणार नव्हते 2014ला, म्हणून मग त्यांनी मुद्दामूनच सरकार येऊन नाही दिलं असं आपण म्हणायचं का? 2014च्या इलेक्शनमध्ये लोकांमध्ये जे काही वातावरण आहे ते समजून घेण्यासाठी सर्वच देशातले विरोधी पक्ष जे होते ते कमी पडले. त्यामुळे चूक काय होती की लोकांतलं वातावरण काय आहे हे समजून घेण्यामध्ये आपण कमी पडलो, ही चूक. त्याच्याच बरोबर तिथे मी 15 लाख देणार वगैरे ह्या ज्या काही घोषणा भाजपकडनं आणि भाजपच्या मोठ्या नेत्यांकडनं तिथं खोकल्या गोष्टी, मोकळ्या गोष्टी ज्या केल्या त्याला काउंटर करायला आपण कमी पडलो, ही मात्र चूक झाली. त्यामुळे चूक ही इलेक्शनच्या स्ट्रॅटेजी बाबतीत आपली झाली असेल, पण त्यानंतर मग आम्ही पक्ष संघटनेवर लक्ष देऊन जे काही पुढे चांगलं करता येईल हे केलं. त्यामुळे आम्ही कोणावर खापर फोडण्यात वेळ नाही घालवला, पवार साहेबांनी कोणी पण. देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील अशी चर्चा आहे, त्यांना पर्याय नाही असं म्हणतात पृथ्वीराज चव्हाण. आणि त्याचबरोबर त्यांनी प्रतिस्पर्धी त्यांचे सगळे संपवले, ह्या मताशी तुम्ही सहमत आहात किंवा राष्ट्रवादीची काय प्रतिक्रिया आहे? आता वरून जो आदेश आला की देवेंद्र फडणवीस साहेबांना तिथं एखादं महत्वाचं पद, म्हणजे दुसरं मत, म्हणजे मुख्यमंत्री पंतप्रधान पद आहे नाही आहे तो भाजपचा विषय आहे, पण दुसरं जे शिक्षण मंत्री पदाची चर्चा आहे आणि ती आम्ही स्वीकारणार नाही असंही चव्हाण म्हणतात. नाही, मला वाटत नाही शिक्षण मंत्र्यांची चर्चा असेल. नाही तर असेल तर कदाचित मग आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी फायनान्स मागितलेला असेल. त्यामुळे काय चर्चा झाली ती त्यांनाच तिथं माहिती. या देशामध्ये पंतप्रधान पद हे एक महत्वाचं पद असतं, त्यानंतर डिफेन्स एक पद महत्वाचं असतं, त्याच्याच बरोबर होम डिपार्टमेंट एक महत्वाचं असतं, आणि तिसरं जे महत्वाचं पद नाही तर इक्वली महत्वाचं पद आहे ते आहे फायनान्स. त्यामुळे फायनान्स देत नसतील म्हणून हे जात नाहीत का, यांना जायचंच नाही, हे पंतप्रधान साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांनाच माहिती. याच्यात आपण वेगळ्या काही पतंग उडू शकत नाही. शेवटचा दादा एक प्रश्न आहे. विलिनीकरणाची चर्चा अजूनही राजकीय वर्तुळामध्ये आहे. केंद्राकडून असं सांगण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये अशी आहे की दोन्ही राष्ट्रवादी तुम्ही आधी एक व्हा, एक राष्ट्रीय अध्यक्ष ठरवा आणि मग आमच्याकडे या, मग एनडीए मध्ये आम्ही सहभागी करून घेऊ. कितपत तथ्य आहे? नाही, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित झाल्या मग सुनेत्रा काकी ज्या पक्षाच्या प्रमुख आहेत अजितदादांच्या पक्षाच्या, त्या पक्षाला भाजपला सोडावं लागेल ना. मग भाजपला सोडलं तर मग एनडीए बरोबर आम्ही कसं जाणार? पक्ष हे दोन एकत्रित तेव्हाच येऊ शकतील जेव्हा एनडीएच्या विरोधात लढण्याची भूमिका त्या पक्षाची असेल. पण तसं तिथं वाटत नाही, कारण का तो पक्ष आता बऱ्यापैकी कमकुवत झालेला आहे. फक्त सत्ता आहे, सत्ता 2 वर्ष भोगायची, याच्यात त्या वातावरणामध्ये तो पक्ष आहे. आणि तो पक्ष त्या वातावरणामध्ये असेल तर तुम्हाला माहिती, काल पवार साहेबांनी सांगितलं आता लढलं पाहिजे, रस्त्यावर गेलं पाहिजे, लोकांच्या हितासाठी
संघर्ष केला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण या सरकारच्या विरुद्ध संघर्ष करतोय. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट विकास खवळेसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई.